गुड मॉर्निंग आणि नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजची सुरुवात आपण घाटकोपर ईस्टवरून BKCला ड्रॉप केलेलं. तर आपल्याला भेटले 350 रुपये भेटले समजा. तर ओलाचे भाडे येत होते 600 रुपयाचे, पण माहीत नाही काय झालं काय माहिती, टच नाही होत ओलाचे भाडे. चांगले भाडे आले की टच नाही होत. आता ते काय तरी सबस्क्राईब घ्या बोलायलं, पण बघू आपण काय ते. अजून मला ऑप्शन तर नाही आलं सबस्क्राईब घ्यायचं. आणि पण सबस्क्राईब घेतलं तर चांगला रेट भेटते, चांगले भाडे भेटतात, 0 कमिशन म्हणा. घ्यायला पाहिजे, ट्राय करू आपण भेटलं तर. त्याला आता निघूया आपण आपल्या मायदेशी. हे BKC कनेक्टर रस्ता भारी झाला, शॉर्टकटमध्ये काम होतं इकडून. आणि फटाफट ड्रॉप करून फटाफट जाऊ शकतो. नाहीतर सगळं सायन फिरून या, नाहीतर इकडून जा तिकडून जा. त्याच्यापेक्षा हे लय भारी रस्ता जमला. धन्यवाद रस्ता बनवल्याबद्दल. माहीत नाही पण कोणी बनवला, कोणाचा प्रोग्राम आहे. गडकरी साहेब धन्यवाद. असे रस्ते सगळ्या मुंबईला झाले असे तर किती मजा आली असते यार. पण पैसे खाणार तर रस्ते कुठून होणार. किती चांगले रस्ते केले आणि किती काय केलं, ट्रॅफिक व्हायचं ते होणारच. तर चला आपण जाऊया आता घरी. तर आपल्या गाडीला गॅस भरून आपण जाऊया आता. गुड इव्हनिंग, शुभ संध्या. आणि आज आपण ओलाची बुकिंग घेतली होती घाटकोपरवरून सांताक्रूज ईस्ट. तर त्याचे झाले 400 रुपयाचं भाडं होतं, 430 रुपयाचं भाडं होतं. तर त्याचे झाले, कस्टमरचं बिल आलेलं 789 रुपीज. तर आपल्याला 550 रुपये भेटले. ट्रॅफिक होती त्याच्यामुळं कस्टमरचं बिल वाढलं, पण ओलानी ठीकठाक दिलं समजा. आणि आता दुसरी बुकिंग लागली हयातवरून चेंबूर, आणि ते ट्रिप आहे 400 रुपयाची. ऑनलाईन पेमेंट आहे, पण 20 मिनटाचा टाईम लागत होता. बस बरं आहे. ओलापेक्षा उबरपेक्षा तर ओला एक नंबर आहे असं मला वाटतं. ज्याची इच्छा आहे त्यानं चालवा, ज्याची इच्छा नाही त्यानं नका चालू. पण जेव्हापासून ओला चालू आलं तेव्हापासून जरा धंदा 1-2 ट्रिप भेटते, पण मजबूत ट्रिप भेटते. बाकी काय तुमची इच्छा. बुकिंग चांगलं लागलं तर असं ट्रॅफिक लागते. हयातवरून बुकिंग आहे आणि सोडायचं आहे चेंबूरला. 400 रुपयाची बुकिंग आहे. 20 मिनिट दाखवते, पण पिकअप करायला 15 मिनिट दाखवत होतं. आता 15 मिनिटावरून 4 मिनिटावर आलं. एवढी सिक्युरिटी असून लोक ट्रॅफिक क्लिअर करत नाहीत. तर कोणाला बोलावं, कोणाला काय बोलावं. आता आपण कस्टमरला सोडले हॉस्पिटलमध्ये. आता आपण एक ड्रॉप केलं आपलं चेंबूरला सांताक्रूज. आपल्याला सांताक्रूजवरून चेंबूर लागलेलं 400 रुपयाचं भाडं ओलाला. आणि परत चेंबूरवरून काय भेटलं नाही. घाटकोपरला गेलो आणि गोदरेज वनवरून परत बांद्रा वेस्ट भेटलं 250 रुपयाचं. माहिती नाही 250 रुपयाचं कसं काय घेतलं भाडं, पण घेतलं. नंतर अफसोस झाला, पण जाऊ दे आता, काय जे आहे ते आहे. काय 250 तर 250. आता इथून काहीतरी लागलं तर ठीक आहे, इकडून काहीतरी लागेलच असं. रिक्षावाले तर पागलच लोक आहे यार, काय सांगायचं. माहिती सर गेला असतं फुकटमध्ये. तर आपली लास्ट ट्रिप होती घाटकोपरला सोडलेलं उबरगोची ट्रिप आणलेली.
200 रुपये कस्टमरकडून घेतले आणि 170 रुपये की 160 रुपये आपल्याला भेटले. आता रिकामं काय यायचं म्हणून घेतलं. दररोज एक ना एक तरी ट्रिप अशी घ्यावंच लागते मजबुरीमध्ये. घरच्या साईडला यायचं म्हणलं तर खाली येण्यापेक्षा तेवढे CNG चे पैसे निघतात आपले. आणि पहिले तर मला जायचंच नव्हतं. याच्या अगोदरची बुकिंग एकदम फ्लॉप झाली. आज 250 रुपयाची बुकिंग होती. गोदरेज वनवरून खार वेळेस सोडलं. असं वाटलं चुकी केली घेऊन. ते ट्रिप घेऊन फसलो तिथं. त्याच्यामुळे आजचा धंदा गेला लॉसमध्ये. मेन म्हणलं तर चेंबूरची ट्रिप नाही घ्यायला पाहिजे होती. चेंबूरच्या ट्रिपने लई घोळ केला. कारण चेंबूरला काय वाजलं नाही. जे वाजलं ते मी घेतलं नाही. BKC होतं चेंबूरवरून BKC. पण BKCला धंदाच नाही आज काय असणार म्हणून नाही घेतलं BKC. तर जाऊया. तरी पण आज झाले समजा 2000 रुपये राऊंड फिगर झाले. बस अजून काय पाहिजे. धन्यवाद आणि गुड नाईट.